जेव्हा 8 वर्षांनी मी त्यांना पहिल्यांदा बेळगावच्या मंदिरात पाहिलं ना, खूप आनंद झाला मला असं वाटलं की ते मला शोधायला आले आहेत. पण त्यांच्यासोबत त्यांची बायको होती. लग्न केलं त्यांनी. नाही सहन झालं मला. नंतर हेही कळालं की त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. आपल्या गुरुकुलात जी शिकायला येते ना ओवी, ती त्यांची मुलगी आहे. मी कधीच त्यांचा वाईट विचार नाही केला. मला नेहमी त्यांना सुखात बघायचं होतं. त्या दिवशी जेव्हा इथे अचानक आले ना ते, मला कळलंच नाही मी काय बोलू त्यांच्या समोर. माझ्या समोर असलेला माणूस जे कधी माझे सारंग होते, त्यांच्यासोबत त्यांची बायको आणि मुलगी सुद्धा होती. हो, मला नजर नव्हती लावायची त्यांच्या संसाराला. मला त्यांच्या मध्येच पडायचं नव्हतं. म्हणून माझ्या मनाला येईल ते बोलले आणि त्यांच्या समोर तुम्हाला माझा नवरा आहे असं सांगितलं. आणि त्यांना हे भासवून दिलं की मी सुद्धा खूप खुश आहे. पण असं अजिबात नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये माझं काय चुकलं सांगा ना. नाही सावली, या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नसते. सावली, आता मला तुझी सत्य परिस्थिती कळाली आहे. आता तुझा खोटा का होईना, पण नवरा म्हणून तुझ्या सोबत कायम राहील. तू फक्त बोल की हा प्रयोग कुठे आणि कधी लावायचा असतो ते. 100 वर्ष आयुष्य आहे या मुलीला. ओवीचा फोन आहे. 1 मिनिट. अबीर, ओय काय गाई? ओवीचा फोन आहे. तुम्हाला एकमेकांशिवाय करमत नाही का? किती गप्पा मारता तुम्ही? अगं आई, आम्ही दोघे जण बेस्ट फ्रेंड असते ना ग. बॅग भरली आहे का नाही हे विचारायला फोन केला असणार आहे. दे इकडे. तुम्ही चहा घ्या, मी आलेच. हॅलो ओवी, काय मग मिशन कुठपर्यंत आला असतं म्हणतो मी? अबी तुझी पहिली आयडिया एकदम कडक आहे. बाबा मला कॅम्पस सोडायला येणारच. पण एक मोठा प्रॉब्लेम आहे ओवी. आता काय प्रॉब्लेम असतो म्हणतो मी? अरे बाबा जरी मला सोडायला आला तर मला सोडून माघारी जाईल ना. रिसॉर्ट पर्यंत कशाला येणार? आणि मग एवढं प्लॅन केलाय तर सक्सेस कसा होणार? अगं ओवी, तू काळजीच करू नको म्हणतो मी. तुझा बाबा जर एकदा तिथे आला ना, त्याला तिथे कसं अडकून ठेवायचं त्याची दुसरी आयडिया माझ्याकडे असते म्हणतो मी. दुसरी आयडिया काय ती? अगं ओवी, ते आपलं सिक्रेट असतं. भेटल्यावर सांगतो. बाय बाय, ऑल द बेस्ट.